पुणे स्वारगेट येथील अत्याचार प्रकरणानंतर सांगली एसटी विभाग अलर्ट मोडवर. आगारात पडून असणाऱ्या बसेसची केली अधिकाऱ्यांनी पाहणी. तब्बल 12 शिवशाही बसेस 5 वर्षापासून पडल्या आहेत भंगार अवस्थेत. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये झालेल्या घटनेच्या अनुषंगाने आता राज्य परिवहन महामंडळ अलर्ट मोडवर आलं आहे. स्वारगेट प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सांगली आगाराकडून ही दक्षता घेतली जात आहे. या घटनेच्या अनुषंगाने आज सांगली आगारामध्ये बंद अवस्थेत असणाऱ्या शिवशाही तसेच अन्य बसेसची तपासणी आगार व्यवस्थापक आणि टेक्निकल टीमकडून करण्यात आली. यामध्ये सांगली आगाराच्या आवारात गेल्या अनेक वर्षांपासून पडून असणाऱ्या शिवशाही बसेसची आतून तपासणी करण्यात आली. सांगली आगारात गेल्या 5 वर्षापासून 11 शिवशाही बसेस या भंगार अवस्थेत पडून आहेत. कोरोना कालावधीपासून या शिवशाही भंगार अवस्थेत पडून आहेत. सांगली आगारात बसेस लावायला जागा असताना या भंगार शिवशाहींनी या जागा अडवून ठेवलेल्या आहेत. यातच स्वारगेटची घटना घडल्यामुळे आता या बंद गाड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आता या बंद गाड्यांमध्ये काय चाललं आहे का याची माहिती आज एसटी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष बसेसमध्ये जाऊन घेतली. या पाहणीमध्ये कोणत्याही प्रकारच्या आक्षेपार्ह गोष्टी आढळून आल्या नाहीत. सांगली आगाराच्या सुरक्षेसाठी एकूण 24 तास 20 सुरक्षा रक्षक तैनात असतात. तसेच 18 CCTV कॅमेरे या संपूर्ण परिसरात लावण्यात आलेले आहेत. त्यातच सुरक्षेच्या दृष्टीने सांगली आगार पूर्णपणे दक्ष असल्याचं पाहायला मिळतं आहे. नमस्कार, मी शीतल माने, आगार व्यवस्थापक सांगली. स्वारगेट येथे जी घटना घडली त्या अनुषंगाने आम्हाला वरिष्ठ कार्यालयाकडून सूचना प्राप्त झाल्या. त्यानुसार आम्ही शिवशाहीच्या बंद असलेल्या सर्व बसेसची आगार कक्षेतील तपासणी केली. तर असुरक्षित असं कोणतंही काही आमच्या बसेसमध्ये आढळून आलेलं नाही. सुरक्षेच्या दृष्टीने बघितलं तर आमचे वॉचमन 24 तास डेपोत असतात आणि मेन जो एंट्री आहे आमची आगार कक्षेत, ज्या बंद बसेस आहेत त्या आमच्या आगार कक्षेतच, जिथून वॉचमनच्या इथे एंट्री केल्याशिवाय आत परवानगी नसते त्या ठिकाणीच आम्ही पार्क केलेल्या आहेत. आणि वॉचमन त्या गेटमधून अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त कोणालाही अन्य बाहेरच्या व्यक्तीला परवानगी नाही आहे. आणि तसेच सुरक्षा बस स्थानक परिसरातही आमचे 16 CCTV कॅमेरे आहेत. आणि असं आम्ही वरचेवर सुरक्षेच्या ह्याच्याने शिवशाही बसेस वरचेवर तपासणी करत असतो. तर असा कोणताही प्रकार आमच्या इथे यापूर्वी घडलेला नाही. आणि लाईटची व्यवस्था ही प्रत्येक बस ही CCTV लाईटच्या उजेडातच राहील अशी लाईटची पण सुविधा आहे आमची. सुरक्षेच्या दृष्टीने यापूर्वीही आम्ही काळजी घेतलेली आहे आणि भविष्यातही आम्ही घेतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.